कालचा दिवस माहित आहे का, एवढा भारी होता ना माझ्यासाठी. माहित नाही काय झालं होतं, पोटातही दुखे आणि चालणंही होय नाही, चालत पाय दुखे. तर मग दिवसभर आरामच केला काल. आता काहीच नाही केलं, मग दिवसभर आराम केला. आणि आता लेकरं गेले शाळेत. 6 वाजता पटपट उठून शाळेत गेले. आणि हे बा कबूतर इथं सकाळी त्रास देते तुटल्याबरोबर. तर असा कालचा दिवस होता. आज तरी थोडं बरं लागून राहिलं. माहित नाही, परवाच्या दिवशी मिरचीचा ठेसा खाल्ला होता रात्री, त्यामुळे की अजून काय केलं होतं, मिरचीचा ठेसा खाल्ला होता एक तर. आणि दिवसभर उपाशी पण होती, म्हणजे थोडं जेवली होती, जास्त जेवण नव्हतं केलं. आणि कॉमेडी लावलं होतं, एवढी हसली होती ना कॉमेडी मध्ये, एवढी पोट दुखेपर्यंत हसू खूप आलं होतं, खूप हसले. त्यामुळे शायद असं झालं असं मला वाटते. तर कालचा दिवस खूप भारी होता. म्हणजे काही करू नाही, काही नाही असं वाटे, काही टाइमच आला काय असं वाटे. खूप कसतरी वाटे, भारी भारी. आज थोडं बरं वाटत आहे. आता मुलं वगैरे शाळेत गेली, त्यांना बनवून दिला आज आलूचा पराठा. रात्री आलूची भाजी बनवली होती, तर त्याला आज आलूचा पराठाच बनवून दिला. आणि एक पराठा देऊन गेले. आता मी गोधडी वगैरे उचलून घेते आणि नंतर मी पण नाश्ता वगैरे करून कामाला लागते. काम करत राहिलं ना, दुःख कुठं गायब होते माहित नाही पडत. नाही तर आपण दुःख घेऊन बसलं ना, तर अजून दुःख होते. असं राहते कामामध्ये नाही काय, दुःख विसरूनच जाते, दुःख सुचत नाही. आणि साखर संपली होती, साखर काही होतीच नाही, जराही साखर नव्हती. मॉलमधून आणली होती, 2-5 किलो आणली होती, तर ती साखर संपली. तर मग सकाळी मुलांना सोडून दिलं आणि यांनी आणली साखर. एकदम 5 किलोचंच पाकिट घेऊन आले साखरीचं. तर आता 1-2 महिने काही साखर सरत नाही. तर मी साखर डब्यात भरून घेते आणि नंतर मग चहा बनवते आणि चहा आणि पराठ्याचा नाश्ता करते आणि नंतर मग कामाला लागते दुसऱ्या. सकाळी जेव्हा रणवीर आणि तानिया शाळेत गेले, त्यांच्यासाठी 2 पराठे बनवून दिले, एक पराठा टिफिनसाठी. आणि बाकी मग पीठ ठेवलं होतं तसंच. आलू पराठा आहे, रात्रीची भाजी वाचली होती, तर त्याच्यातच आलू पराठा बनवते. तर मग आमच्या दोघांसाठी मग पराठे बनवायचे होते. आमच्या दोघांसाठी नंतर मग साखर वगैरे भरली आणि 2-2 पराठे, असे 4 पराठे बनवले. आणि इकडे चहा पण ठेवला. असे त्यांच्यासाठी तेलामध्ये बनवले, आमच्यासाठी तुपामध्ये बनवले. कारण मग नंतर ठेवल्यानंतर नाही का, तुपातले पराठे ना पयाला. आता इथं येते, ह्या कुंडीमध्ये मस्त लावलं होतं आम्ही, झाड मस्त लावले होते ते. तर ह्या कबुतराईने नाही का पूर्ण उपडू असे चोचीनं उपडून टाकते. काय माहिती यायले काय प्रॉब्लेम आहे झाडायचा आता. आणि कुंडीत येऊन बसते, तर पूर्ण बरबाद केला. तर ते लहान कुंड्या ज्या आहे त्या आहे. आणि हे बघा, काल तर एवढा त्रास झाला. आता मला समजलं की कालचा त्रास कोणता होता. कालचा त्रास आणि 2-4 दिवस अगोदरचा एवढा त्रास काऊन होऊन राहिला होता. तर मी नाही का काम अशी बसण्या आता जशी मी बसली आहो तसं बसण्याचं काम कम केलं होतं. पोचा नव्हता लावला, म्हणजे सकाळीच टाइम होऊन जाय, मग आंघोळीला वगैरे मग पोचा राहून जाय. झाडू लावून घेऊ, पोचा नाही, झाडू असं उभे लावून घेऊ. तर आपण शरीराला जेवढं आपण वाकवलं, जेवढं आपण हलकं ठेवलं कामामध्ये ना, शरीर तेवढं हलकं राहते. पण हे गोष्ट खरी आहे, आराम जेवढा केला ना तेवढा शरीराला बज्जडपणा येतो आणि त्रास लागतो आणि बिमाऱ्या तयार होते. तर आज मी पूर्ण झाडलं आणि पूर्ण पोचा लावला. आणि हे बघा, हे मी अशी बसली ना मस्त. इथं हे फारी वगैरे हे फारी मी धुवून राहिली होती. हे आणि हे जे हे खराब आहे ना,
हे याच्यामुळे खराब होती, हे मशीनचं आहे ना. कपडे टाकून राहिले आता मस्त बसून कपडे टाकून देतो मशीन मध्ये आणि मशीन मध्ये कपडे धुते ना. मशीन तर गंद पाणी मग इथं सोडते तर मग इथं चिपकून राहते तर म्हणून हे खराब होते. आता हे पूर्ण घासून घेते मी मस्त. आणि आजच हलकं लागून राहिलं. हा अशी बसली ना तर असं रिलॅक्स वाटत आहे मस्त. कमर नाही दुखत आहे काही नाही. 2 दिवस तर खूप कंबर दुखली. कंबर पोट खूप दुखलं कारण मी घुमणं फिरणं व्यायाम कमी केला होता. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण व्यायाम केला ना शरीर आपलं धडधाकड राहते. पण हे गोष्ट खरी. व्यायाम करा, काम करत राहा. चालण्याचा व्यायाम असं तसं व्यायाम खूप महत्वाचा आहे पण शरीराला. खरंच आता मला हे समजलं. पण आता मी याच्या पुढं मलाच हलकं जाईल व्यायाम करंत. व्यायाम हे सगळं कपडे तर मशीन मध्ये धुवून घेते पण हे बेडशीट हे पायदानी वगैरे मी इथं धुवून घेत जाईल मस्त आणि व्यायाम करत जाईन. मलाच हलकं जाईल. तर मी सांगते ज्या प्रेग्नेंट महिला राहते ना त्यांनी आराम तर केलाच नाही पाहिजे. दिवसातून 2 घंटे आराम करा आणि मस्त काम करा. असं वाकून बसून झुकून मस्त काम करा, हलकं जाते. तानियाच्या वेळेस मी खूप काम केलं, हिंडत फिरतच राहिली म्हणून मला हलकं गेलं होतं. तानियाच्या वेळेस काही वाटलंच नव्हतं. आता मी कमी केलं होतं. आणि व्हिडिओ बनवायचा असला म्हणजे कसं बसल्या बसल्या आपण व्हिडिओ बनवतो. इकडून पाठ लागून जाते, कमर लागून जाते आणि त्यामुळे मला त्रास होत होता. आता मला समजला माझा त्रास कोणता होता. तर आता मी लय झाला आतापर्यंत. तर आता मी व्यायाम पण सुरू करन, बसण्याचा उठण्याचा आणि चालण्याचा. मस्त बाहेर जाऊन चालत फिरत जात. हे काम करायला बसलं ना एका कामासंग सगळे कामं होऊन जाते. मग वॉशिंग मशीनची बी सफाई झाली, हे इकडली बी सफाई झाली. ते निघत नाही ते काढा म्हणजे कपड्याचंच वेळ ते डाग. तर आता वॉशिंग मशीनचे हे इथं 4C येऊन जाते, त्याच्यात कचरा अटकून जाते ना म्हणून. हे असं गंद होऊन जाते. हे बी साफ करायला लागते पूर्ण. एक दिवस असं मन लागलं ना कामाला घरच्या तर मन लागून जाते. मग एका संग सगळं काम होऊन जाते. मग हे बाई किती खराब झाला तर हे धुवा लागते, चांगलं धुवून घेते. तर हे बघा पूर्ण बंगल्याचे कामं सुरू आहे इकडे. आणि किती दिवसाच्या बाद मी बाहेर निघाली. एवढा भारी लागत ना, चालणं तक नाही होऊन राहिलं. काहून का मी जास्त बाहेर नाही निघत ना, घरातच राहतो. त्याच्यानं हे सगळं इकडे भरून टाकू तुम्ही. पूर्ण इकडे काम चालू आहे मस्त. म्हटलं आता घरात बसून फायदा नाही. म्हटलं घरात बसली ना, घरात राहिली ना, अशी घुमली फिरली नाही ना बाहेर तर मलाच त्रास होईल. मग म्हणून आता तर नाही म्हटलं. आता तर खूप झालं. आता तर हे करावंच लागन. आता थोडं जेवण, आता जेवण झालं दुपारचे 2 वाजले. जेवण झालं तुला देखू. आणि हे पा इकडे तानिया बी आली संग. तानियाचं स्कूल इकडेच आहे. चल दाखवू का तानियाचं स्कूल. चल तानियाचं स्कूल इकडेच आहे. तानियाचं आणि रणवीरचं स्कूल इकडेच आहे. जास्त दूर नाही आहे. चालत बी गेलं ना तर चालता जात नाही होते चालत. पण याचे पापा घरी राहते तर सोडून देते ना आणून बी देते. तर तरी जास्तीत जास्त कमीत कमी 1 किलोमीटर आहे. आमची एक्झाम हिंदीची होती ना, आता एक्झाम खतम झाली. एक्झाम झाली आजपासून. आता हिंदीची होती आखरीची, आज झाली आता एक्झाम. आता दिवाळीची व्हॅकेशन कधी लागल मला काय माहित. तुला नाही माहित? नाही लागेल आता 15-20 तारखेपासून. एवढे दूर आम्ही चालत आलो. चालणं नाही होऊन जायला है ना. लय दूर आलो. तरी थोडस दूर आलो, जास्त नाही. तर म्हटलं चालावं. आता चालणं आता जेवढी चालन. आणि इकडे पूर्ण बिल्डिंगाचे काम चालू आहे पूर्ण. हे बी पडून गेली तानिया. बरोबर चालायचं मग पाहून दाखव स्कूल काय आलं काय स्कूल. हे पण घ्या तानियाचं स्कूल आलं.
ते गेरुवा कलरची बिल्डिंग दिसते ना, ते आता समोर जाणं होत नाही, एखाद्या वेळी जाईन ना तेव्हा दाखवीन. तर 1 किलोमीटर आहे. आता इथून आम्ही होतो वापस, झालं इथपर्यंत चाललो. आता जातो घरी. तानियाचं स्कूल ते राहिलं तिकडे ते, आणि इकडे सगळे हे काम सुरू. थांब बाई, थांब ना. आणि मी कोऱ्या पायानं आली, म्हणजे पायाला पण आपल्या जमिनीची, पृथ्वी मातेची मस्त इकडे इथून पृथ्वी मातेची मस्त आपल्याला पायाला एनर्जी भेटली पाहिजे म्हणून मी पाय चप्पलच नाही घालून आली, तशीच आली. जाता जाताच पडली पायरीहून. पायरी नाही दिसली ती तुला रे? हे गरमीचं थंड पावडर लावून देतो. आता ठीक होऊन जाईल. तर गाव तर नाही दिसा, आकडलं नाही पाहिजे. नाही आकडत. बरं ठीक आहे. आणि दुपारीच म्हणजे 4 वाजता, संध्याकाळच होते 4 वाजता म्हणजे. तर 4 वाजता हे रोनीचे पप्पा घरी आले आणि एवढे सगळे फळ आणले त्यांनी. सीताफळ, जामफळ, अजून अनार, शेप, हे सगळे त्यांनी फळ घेऊन आले. आणि नंतर मग मी भेंडी पण काढली. आज भेंडीचीच भाजी करते म्हटलं. तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, हाईप करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.